आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवतो, पण कधी कधी काही काही माणसं म्हणतात ताई तो फार माझा जवळचा माणूस होता, पण त्यानं माझा विश्वासघात केला. विश्वासघात करणारे कधीच लांबचे नसतात, ते जवळचेच असतात. जवळचाच माणूस विश्वासघात करतो, ती किती जवळची असतात. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक जावई मुलगा आपल्या आईला म्हटला, आई माझं आता नवीन लग्न झालंय, मी जरा माझ्या सासूरवाडीला जाऊन येतो. आईने सांगितलं, बाळा तू चाललास पण रात्र व्हायच्या आता आपापल्या घरी निघून ये. मुलगा म्हटला, का ग आई? आई म्हटली, बाळा लक्षात नाही का तुला रातांधळ येते? माहिती तुम्हाला रातांधळ? कारण आपण त्या मुलीच्या घरच्या लोकांशी फसून लग्न केले आणि तू जर तिकडे गेला आणि तुला रातांधळ हे जर त्या घरच्या लोकांना माहिती पडलं का उद्या तुझा घटस्फोटच. त्याच्यामुळं रात्र व्हायच्या आता आपल्या घरी निघून ये. जावई गेला, म्हटलं आई काळजी करू नको, मी संध्याकाळी घरी येतो. आता नवीन जावई सासूरवाडीला गेला. तुम्ही सगळे इथे बसलेले जावई आहात. जावयाला सासूरवाडीला फक्त नवीन नवीनच मान असतो की नाही? जुनं झाल्यावर जास्त कोणी विचारत नाही. जुनं झाल्यावर तसं हा नवीन जावई होता, नवीन लग्न झालेलं होतं. आता नवीन जावई गेला म्हटल्यानंतर हा मेवणा बोलवतो, तो मेवणा बोलवतो, हा सासरा बोलवतो, तो सासरा बोलवतो. सगळ्यांकडे जाता जाता संध्याकाळ झाली. याचं रात आंधळ सुरू झालं आणि मग याच्या लक्षात आलं आता दिवस मावळला, रात्र झाली, आता माझं काही खरं नाही. आता घरी जाऊ शकत नाही कारण दिसत नाही आणि इथे जर मुक्कामाला थांबलो तर माझं रातांदळ उघडं पडणार. काय करावं म्हटला, आता मुक्काम तर करायला लागणार. पण जावई हुशार होता, त्यानं ठरवलं सकाळ होईपर्यंत मला रातांदळ आहे हे माझ्या सासऱ्यांना कळता कामा नाही. जावई मुक्कामा करता थांबला. आता जावई जर मुक्कामाला थांबला तर सासूबाई आपल्या जावया करता गोडधोड जेवण म्हणून काय करता महिला मंडळ? पुरणपोळ्या. वा, चांगला अनुभव दिसतोय तुम्हाला. जावया करता पुरणपोळ्या बनवल्या. आता पूर्वीच्या काळी कसं असायचं, आपल्या गाईला एखादं वासरू झालं, म्हशीला एखादं पारडू झालं तर ती लोक काय करायची, वाघाची भीती म्हणून त्याला आपल्या दाराच्या मागेच कुठेतरी जागा द्यायची पूर्वीचे लोक. मग सासूबाईंनी संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक तयार केला. ते वासरू घेतलं, दाराच्या मागे आणून बांधलं, ताटं वाढले, सांगितलं सगळ्यांनी जेवायला बसा. आता सगळेजण जेवायला बसले. जावई जेवायला बसला, याला होतं रातांधळ. हा जेवायला बसला तर बसला भित्तीकडं तोंड करून. सासूबाई म्हटली, जावई बापू उलटे कसे बसलात? सरळ बसला. त्याला वाटलं आता खरं नाही, पण तो हुशार होता. तो म्हटला, कसं आहे ना मामी, तुमच्या भिंतीचा कलर मला खूप आवडलाय. मी बघत होतो प्लॅस्टिक पेंट आहे का साधा आहे. पचलं एक खोटं. आता जेवण करण्याकरता बसला. आता दिसत नव्हतं म्हणून त्याला नेमकी जागा वासराच्या जवळ मिळाली. आता सासूबाईंनी ताट वाढलं. सासूबाईंनी ताटामध्ये पोळी ठेवली का वासराने याच्या ताटातली पोळी उचलली. सासू म्हटली, जावई बापू अहो लक्ष कुठे आहे तुमचं? वासराने तुमची पोळी खाल्ली. तो म्हटला, मामी माझं लक्षच नव्हतं. असं करा, आता मला जरा दुसरी पोळी द्या. सासूने याच्या ताटामध्ये दुसरी पोळी ठेवली. वासरानं ती सुद्धा उचलली. सासूबाई म्हटली, जावई बापू अहो नक्की तुम्ही जेवताय का त्या वासराला जेवायला घालताय? जावई हुशार होता. तो म्हटला, कसे ना मामी, असं म्हणतात ना दाणे दाणे पर लिखाई खाने वालों का नाम. कदाचित त्या दोन्ही पोळ्या त्याच्या नशिबात असेल. जाऊ द्या मामी, आता मला तिसरी पोळी द्या. वासरू कसा येतं आणि कशी पोळी खातो हेच मी बघतो म्हटला. असा वासराचा राग आला होता. सासूबाई घरामध्ये पोळी आणण्याकरता गेली. सासूला यायला थोडासा टाइम झाला. सासूबाई आली आणि जावयाच्या ताटामध्ये पोळी वाढण्याकरता हळूच खाली वाकली आणि त्याला वाटलं वासरूच आलं की काय. त्यानं रागाच्या भरात जे ताडकन थोबाडीत मारली. सासूबाई बिचारी गाल चोळतच निघून गेली. का? आपली मुलगी दिली, काही बोलता येत नाही. रात्रीच्या टायमाला जावई मुक्कामाला थांबला. आता जावई मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री त्याला जरा बाहेर जायचं होतं, पण जायचं कसं दिसत नाही. जावं तर लागणार. पलंगाच्या खाली उतरला, पायाला दोरी लागली. त्याने विचार केला, एक दोरी पलंगाला बांधायची, एक आपल्या पायाला बांधायची. दोरीच्या साह्याने कसं तरी बाहेर जायचं आणि परत दोरीच्या साह्याने मध्ये यायचं. पलंगाला दोरी बांधली, दोरीच्या साह्यानं बाहेर गेला आणि हा बाहेर गेला. वासरू दारातच होतं ना. हा बाहेरून येईपर्यंत वासरानं याची दोरीच तोडून टाकली. आता घरात जायचा प्रश्न पडला. घरामध्ये जायचं तरी कसं म्हटला. कसा तरी घरामध्ये गेला. घरामध्ये 2-3 रूमा होत्या. आता आपली रूम कुठली माहीतच नाही. चुकून गेला तर गेला, परत सासूच्याच खोलीत घुसला आणि जसा गेला तसा सासूच्या पायावर असा कचकन पाय दिला. सासू उठली. म्हटलं आता आपल्याला मारणार. ती उठली म्हटली, जावई बापू अहो एवढ्या रात्री इकडं कुठं चाललात?
तो इतका हुशार होता. तो म्हटला कसं आहे ना मामी, मगाशी चुकून जे जेवता जेवता तुमच्या थोबाडीत मारली ना, मला झोपच लागत नव्हती. ओ मामी फार वाईट वाटते, मी जरा तुमची माफी मागायला आलो होतो. आता हा काय माफी मागायला आलता? मग दृष्टांत संपला. याच्यातून एकच घ्यायचंय आपल्याला, का आपल्या मुलीपेक्षाही जवळच आपण कुणाला म्हणतो जावयाला, का यांना जर चांगलं सांभाळलं तरच हे आपल्या मुलीला चांगले सांभाळतील. पण जवळचीच माणसं विश्वासघात करणारे असतात, लांबची नसतात. म्हणून जीवन जगत असताना जीवन चांगलं जगा. भगवान परमात्म्याने लाख मोलाचा नरदेह तुम्हाला आम्हाला दिलाय आणि या देहाने जन्माला आल्यानंतर आपल्याला ते देवाचं चिंतन करायचे. ही देवी माता या जगामध्ये आलेली आहे. 9 दिवस आपण तिचं जागरण केले, तिच्या नावाचा गोंधळ केलाय आणि आयुष्यभर सुद्धा आपल्याला तिच्या नावाचं जागरण करायचे, तिच्या नावाचा गोंधळ करायचंय, तिचं नामचिंतन करायचंय. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई तुझा संबळ वाजला, अंबाबाई तुझा संबळ वाजला. ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई आवाज, ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मांडीला मंडपदारी केला थाट माट, मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट, ये ग आंबा गोंधळाला सोडून बाले घाट. लागली असाई तुझा लळा लागला, लागली असाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. काळोखांधाराची अंबा असली जरी रात, काळोखांधाराची अंबा असली जरी रात, ड्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट, ड्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली असाई तुझा लळा लागला, लागली असाई तुझा लळा लागला, अंबाबाई तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. आई वाजा उदे. आपल्याला काय करायचंय, तिच्या नावाचा गोंधळ घालायचाय. का तर ती आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची. तुकोबरे म्हणतात उपजून या पुढे ती येऊ, काला खाऊ दही भात, दही भात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊ. मग काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय तुम्ही असं म्हणतात काला खाण्याकरता आम्ही तिथून इथपर्यंत येऊ, मग तिथून इथपर्यंत येण्याचं काय कारण आहे? तुम्ही ज्या लोकांमध्ये राहतात त्या लोकांमध्ये काला होत नाही का? त्या टायमाला तुकोबराय म्हणतात आम्ही ज्या लोकांमध्ये राहतोय त्या लोकांमध्ये जर काला होत असता तर आम्हाला या ठिकाणी यायची गरज नव्हती. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये